तर निलेश लंके आणि गजा मारणेच्या भेटीवर अमोल मिटकरी यांनी सुद्धा टीका केलेली आहे। तर मिटकरींच्या या टीकेवर लंकेंनी प्रत्युत्तर दिलंय। निवडून आल्यानंतर त्या लोकांच्या भेटीगाठी घेत असतात आणि आभार मानतात। कदाचित आभार मानायला ते गेले असावेत, कारण सुप्रियाताईंच्या लोकसभा बारामती लोकसभेमध्ये ज्या वेळेस त्या घटना घडल्या तर त्या गटाचा एक नेता अजून तिथे पोहोचला नाही, तर एक दूत म्हणून ते गेले असावेत। कारण लंके साहेबांचा स्वभाव फार सोज्वळ आणि सांप्रदायिक तत्वाला धरून आहे। तरी ज्यांनी ज्यांनी आपल्यासोबत चांगले संबंध ठेवून आपल्या विजयात सिंहाचा वाटा उचलला त्यांची भेट घेण्यात लंके साहेबांना काही वेगळं वाटणार नाही किंवा तुतारी गटाला पण काही वेगळं वाटणार नाही। मात्र आमचा तुतारी गटाला प्रश्न आहे की हम आ भी भरते हैं तो बदनाम होते हैं, लेकिन आप कत्ल भी करते हो तो चर्चा क्यों नहीं बनती। लोकसभेमध्ये कदाचित गजा मारणे यांनी मदत केली असेल निलेश लंके यांना, म्हणून ते आभार मानायला गेले असते। अरे त्या अमोल मिटकरीला म्हणावा, तुला काय माहिती का परिस्थिती, तू जरा परिस्थितीची जाणीव करून घे ना। तुला एखाद्या पक्षाने मीडिया समोर बोलायला ठेवलं, मग काही बोलायचं का? टीका करताना दिसत आहेत अजित पवार गट। अरे त्यांना पार्श्वभूमीच माहित नाही ना। आता त्या मला नाही बोलायचं मला कुठल्या गटाबद्दल, तर त्यांना काही पार्श्वभूमी माहित नसते, त्यामुळे त्या गोष्टीवर न बोललेलं बरं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।